एरा सेशन बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पाहणार आहोत इरा सेक्शन नंबर 35. तर पहिला ॲरो डाऊन करून घ्या, त्यानंतर इंट्रोडक्शन सेक्शनला ग्रीन करून घ्या, खाली ॲरो डाऊन करा. तसेच सगळे कंटेंट येते ग्रीन करत जावा. In this activity, you will learn about the masters. In this act, let's learn something. Let's learn सगळे ॲरो something. डाऊन करत जावा. तसेच Let's see what you. Let's कंपल्सरी see सगळे what ग्रीन you करत will जावा. learn today. त्यानंतर आहे टेस्ट युअर नॉलेज, ॲरो डाऊन करा. त्याच्या खाली आहे नॉलेज चेक. हे नॉलेज चेक नंबर 1 आहे, स्टार्ट करून घ्या. त्यात आहे तो 5 क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन आहे द डॅश डॅश ऑप्शन इन द व्ह्यू टॅब अलाउज. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन झूम इन अँड झूम आउट ऑप्शन इज अ लोकेटेड. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन विच व्ह्यू इन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्लाइड. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन चेंज द मेड टू द स्लाइड मास्टर इन अ पॉवर पॉईंट. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन व्हॉट इज द पर्पज ऑफ. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. काय ते तुमचे स्कोअर दिसेल. त्यानंतर आहे ॲरो डाऊन करून जा खाली. त्याच्या खाली आहे नॉलेज चेक. तर नॉलेज चेक नंबर 2 आहे, स्टार्ट करून घ्या. यात एक क्वेश्चन आहे व्हॉट डज द रिसर्च विथ कॅच फ्युचर हेल्प. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. त्यानंतर तसेच खाली ग्रीन करत जावा. त्यानंतर इथे आहे नॉलेज चेक नंबर 3, स्टार्ट करून घ्या. यात 2 क्वेश्चन्स आहेत एस टू यूज AI पॉवर्ड थ्रेड. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन विच AI टेक्नॉलॉजी इन वेस्ट. तर याचं क्वेश्चन आहे थर्ड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. काय ते तुमचे स्कोअर दिसेल. त्यानंतर आहे सिम्युलेशन क्वेश्चन्स, स्टार्ट करून घ्या. हे 2 क्वेश्चन्स आहेत. तर अप्लाय सिंपल फ्रेम द सिलेक्टेड इमेज. तर स्टार्ट करून घ्या. इमेजला सिलेक्ट आहे, फॉर्मॅट वर क्लिक करा. त्यानंतर इथे एक पिक्चर स्टाईल अप्लाय करा. त्यानंतर आन्सर सबमिट होईल, ओके करून घ्या. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे आयकॉन व्हेरी हेल्पफुल कन्व्हे इन्फॉर्मेशन बॅकग्राऊंड. स्टार्ट करून घ्या. तर आपल्याला मोबाईल आयकॉन घ्यायचा आहे. तर इन्सर्ट मध्ये जावा. त्यानंतर आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर जे क्लिक करा तिथे मोबाईल आयकॉन घ्या आणि इन्सर्ट करून घ्या. त्यानंतर त्याचे बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे. ग्राफिक फाईल मध्ये जावा. त्यानंतर इथे व्हाईट बॅकग्राऊंड कलर अप्लाय करायचा आहे, क्लिक करा. त्यानंतर आन्सर सबमिट होईल, ओके करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. काय ते तुमचे स्कोअर दिसेल, स्कोअर पाहून घ्या. त्यानंतर आहे सेल्फ पाथ लर्निंग, प्रोसीड करून घ्या. त्यात आहे तर 5 क्वेश्चन्स, स्टार्ट करून घ्या. तर पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज द फंक्शन ऑफ द प्रेझेंटेशन. याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे व्हॉट इज द फंक्शन ऑफ द मास्टर व्ह्यू. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे पुढचं क्वेश्चन व्हॉट आर नोट इन मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे पुढचं क्वेश्चन टू स्पेसिफाय द झूम लेवल फॉर व्ह्यूइंग. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर पुढचं क्वेश्चन आहे व्हॉट इज द फंक्शन ऑफ द कलर. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फोर्थ ऑप्शन. सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला स्कोअर पाहायचा आहे. स्कोअर डिटेल मध्ये जावा. इथे तुम्ही स्कोअर पाहून घ्या. पुढचा आहे गाइडेड डू इट युअर सेल्फ, क्लिक करा. त्यानंतर स्टार्ट करून घ्या.
त्यात आहेत 5 क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन आहे इन द गिवन प्रेझेंटेशन सेट झूम साईज 66. तर स्टार्ट एक्झाम करून घ्या. तर व्ह्यू मध्ये जावा, झूम ऑप्शनवर क्लिक करा, त्यानंतर 66 या ऑप्शनवर क्लिक करा आणि ओके करून घ्या. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, स्टार्ट करून घ्या. क्वेश्चन मोठा आहे. तर पहिल्यांदा सांगितलं डिझाईन टॅब मध्ये जावा, त्यानंतर आहे इथं वर्टिकल ग्रुप मध्ये जावा, त्यानंतर आहे त्याच्या खाली बॅकग्राऊंड स्टाईल त्याच्यावर क्लिक करा, त्यानंतर इथे फ्रॉम बॅकग्राऊंड फॉर्मॅट बॅकग्राऊंड वर क्लिक करा, त्यानंतर इथे पिक्चर और टेक्स्चर फाईल वर क्लिक करा, त्यानंतर इथे टेक्स्चर ऑप्शन वर क्लिक करा, इथं वॉटर ड्रॉपलेट क्लिक करा, त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन, गो टू द डिझाईन टॅब, क्लिक साईज, कस्टमाइज स्लाइड साईज. तर स्टार्ट करून घ्या. तर डिझाईन टॅब मध्ये जावा, तर स्लाइड साईज वर जावा, त्यानंतर कस्टमाइज स्लाइड साईज वर जावा, त्यानंतर इथे विड्थ टाकून घ्या, त्यानंतर इथे हाईट टाकून घ्या 15 सेंटीमीटर, त्यानंतर ओके करा. त्यानंतर इथे इजर फिट वर क्लिक करा, सबमिट करून पहा. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन, तर गो टू द व्ह्यू टॅब इन द गिवन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. तर स्टार्ट करून घ्या एक्झाम. व्ह्यू टॅब मध्ये जावा, इथे ग्रेस्केल ऑप्शनवर क्लिक करा, त्यानंतर इथे क्लिक करा, सबमिट करून पहा. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन, इन द गिवन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्लाइड 4 टेबल कंटेंट फ्रॉम गो टू द व्ह्यू टॅब. तर क्लिक आउटलाईन व्ह्यू टॅब. तर स्टार्ट करून घ्या. तर इथं स्लाइड नंबर 4 वर क्लिक करा, त्यानंतर व्ह्यू मध्ये जावा, त्यानंतर आउटलाईन व्ह्यू वर क्लिक करा, सबमिट करा. अशा प्रकारे 5 क्वेश्चन्स पूर्ण झाले आहे. त्यानंतर एंड एक्झाम करा. एंड एक्झामला येस करून घ्या. पाय ते तुमचे स्कोअर पाहून घ्या. त्यानंतर आहे ते सेशन कम्प्लिशन टेस्ट. तर स्टार्ट करून घ्या. यात 10 क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे रोहन नीड टू सबमिट प्रोजेक्ट व्हिडिओ. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, श्रेया इज अ वेडिंग फोटोग्राफर. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन, एन ऑप्टिकल ड्राईव्ह रीड्स डाटा युजिंग लेझर बेम. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फोर्थ ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन, प्रियंका वांट्स टू स्टोअर अँड कॅरी हेअर्स रिसर्च. याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड आणि थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन, विच स्टेटमेंट करेक्टली. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड आणि फोर्थ ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 6वा क्वेश्चन, व्हाय इज रिलेटेबल मोर युजफुल देन. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट आणि थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 7वा क्वेश्चन, अ सॉफ्टवेअर कंपनी वांट्स टू सेल न्यू गेम. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 8वा क्वेश्चन, सुमन लिव्ज इन रोमट. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे थर्ड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 9वा क्वेश्चन, रिया ऍक्सिडेंटली स्क्रॅचड 2 बटन्स. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आहे 10वा क्वेश्चन, करंट सेज दॅट क्लाउड स्टोरेज. तर याचं क्वेश्चन आन्सर आहे सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून 7 नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर एंड एक्झामला येस करून घ्या. पाय ते तुमचे स्कोअर दिसेल. त्यानंतर खाली होमवर्कला ग्रीन करा, त्यानंतर MSCT बुकेला ग्रीन करा. त्यानंतर सगळे ग्रीन झाल्यावर तुम्ही सेशन पाहून घ्या तुमचे. तर इथे ग्रीन पट्टी आला असेल तर 35 सेक्शन कंप्लीट आहे म्हणून समजून घ्या.